आपल्याला माहीत असेल तर आज सकाळीच आम्ही सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत आरोपी जर ताब्यात नाही घेतला पोलिसांनी तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. पण त्याच्या आधीच आम्हाला आंदोलनाची वेळ आली नाही. त्याच्या आधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, मुख्य आरोपीला. त्या संदर्भातली सर्व माहिती आज पोलिसांनी आम्हाला दिली. आमच्याबरोबर प्रदीप नाखवा होते, त्यांनासुद्धा माहिती दिली पोलिसांनी. अशा पद्धतीने तपास चालू आहे, कुठली कलमं लावलेली आहेत त्या सगळ्याची इत्तमभूत माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे पोलिसांचा तपास अजून आता त्याला अरेस्ट केल्यावर पुढचा तपास करतील आणि त्याबद्दल आम्ही सर आपल्याला आभारी आहोत. सर आपल्याला माहिती आहे की घटना कशी घडली. सुरुवातीला जेव्हा यांना कळलं की एक महिला अडकलेली आहे त्यांनी त्या महिलेला बाजूला काढलं आणि त्यानंतर गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा एकदा गाडी त्या महिलेवरून चढवली. काय वाटतं की मुळात मला असं वाटतं या सगळ्या तपासाच्या गोष्टी आहेत. मी काहीतरी बोलायचं आणि त्याचे चुकीचा अर्थ काढून त्यांचे वकील काहीतरी करणार. त्यापेक्षा जो घटनाक्रम त्यांनी त्यांच्या FIRमध्ये नोंदवलेला आहे त्या घटनाक्रमानुसार ते बॉनेटवर पडले. त्यांच्या पत्नी पण बॉनेटवर पडल्या. त्याच्यानंतर ते खाली पडल्या. त्यांचा साडीचा पदर त्याच्यामध्ये अडकला आणि त्यांना फरफटत त्यांनी जवळजवळ ड्रेसचा पदर अडकला आणि त्यांना फरफटत जवळजवळ 3 किलोमीटर त्यांनी चाकाखाली फरफटत चाकाखाली अडकली. त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीचं घृणास्पद कृत्य ज्या आरोपींना झाले त्याला कडकात कडक शासन व्हावं ही आमची भूमिका. तर आरोपीचं 18,000चं हॉटेलचं बिल झालं होतं. आता तो 48 तासानंतर पकडला गेलेला आहे. काय वाटतं की त्याच्या मेडिकलमध्ये काही येईल किंवा नाही? मुळात आम्ही हा विषय पोलिसांशी बोललेलो आहोत. विषय असा आहे की 300,000 जे कलम लावलेलं आहे होमिसाईड कल्पेचं, त्या कलमामध्ये दारू प्यायला तरच शिक्षा होते अशातला काही भाग नाही आहे. दारू प्यायलेल्याचं दारू न पिता सुद्धा जरी गाडी चालवत असतात तरी जो केलेला गुन्हा आहे तो गुन्हाच आहे. दारू प्यायला म्हणून गुन्हा आहे आणि दारू नाही प्यायला तर गुन्हा नाही अशातला काही भाग नाही. त्यामुळे त्यांचा आणि प्लस डिजिटल पुरावेसुद्धा पोलिसांनी गोळा केलेले आहेत. त्या संदर्भातली सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. मला असं वाटतं त्यांचा तपास योग्य रीतीने चालला आहे आणि आम्हाला खात्री आहे की मुंबई पोलीस त्याला कडकात कडक त्याच्यावर कारवाई करते. मला तरी आता कुठे दिसत नाही. आम्ही जे पोलिसांशी बोलत त्यांना मला तरी कुठे वाटलं. ओके सर. आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे. पोलीस जे करतील ती पूर्व दिशा. आता ह्याच्या पुढे आमच्या घरी येऊ नका प्लीज. आम्हाला एवढा त्रास झालेला आहे ना. बस प्लीज जरा प्लीज सर. जेवढं आता त्यांनी आमच्यासाठी करतात आहेत ना ते आम्हाला भरपूर आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.